नमस्कार. BMS सेकंड इयर रोगनिदान एवं विकृती विज्ञान याच्या पेपर 1च्या सिलेबस कॉपीनुसार आज आपण दोषपाक व धातुपाक याची लक्षणं पाहणार आहोत. तर त्याच्या नोट्स पाहणार आहोत. सुरुवातीला दोषपाक. चिकित्सकाला व्याधीतील प्रकोपित दोषाचे पाचन करावयाचे असते, कारण त्यामुळे दोषदुष्य समोचना भंग होते. यावेळी आढळणाऱ्या लक्षणांवरून संप्राप्ती भंग इष्ट दिशेने घटत आहे असे अनुमान करता येते. दोषपाक घडवून आणण्यासाठी अग्नीचे बल वाढवणे, त्यानंतर दोषाचे पचन करणारी चिकित्सा करणे हे 2 कर्म करावे लागतात. दोषांची तीव्रता जर कमी असेल तर चिकित्सेचा शमनार्थ वापर होतो, म्हणजेच दोष त्याच ठिकाणी पाचन होऊन नाहीसे होतात. परंतु दोष जर अधिक प्रकोपित असले तर ते शाखांमधून धातुस्थानातून वेगळे होऊन कोष्ठामध्ये व जवळच्या मार्गातून शरीराबाहेर जाण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर दोषपाक लक्षणे याचा श्लोक इम्पॉर्टंट आहे, तसंच धातुपाक लक्षणे सुद्धा श्लोक इम्पॉर्टंट आहे. दोष प्रकृती वैमल्य लघुता ज्वर देहयो इंद्रियानाम च वैमल्य दोषानाम पाक लक्षणम. भावप्रकाशांचा श्लोक आहे. त्याचं वर्णन. संप्राप्तीमध्ये ज्या दोषाच्या प्राबल्याची लक्षणे दिसतात ती लक्षणं आता कमी होताना दिसतात. त्यानंतर धातुपाक अवस्थेत गौरवता वाढत जाते, तर दोषपाकात हलकेपणा, लघुता, पीडा कमी झाल्याची संवेदना जाणवू लागते. तसेच ज्वर हा कमी होऊ लागतो. इंद्रियाची स्वविषयी ग्रहण करण्याची इच्छा नष्ट झालेली असते. ही अवस्था दोषपाक पूर्ण झाल्यानंतर इंद्रिय टवटवीत होऊन विषय ग्रहण करू शकतात. तर ही होती दोषपाकाची लक्षणे. आता आपण धातुपाक पाहूयात. धातुपाक. दुष्ट झालेल्या वातादी गंभीर स्वरूपात धातू बिघडवण्याला सुरुवात केल्यानंतर ही अवस्था उत्पन्न होते, म्हणजेच दुष्ट दोषपाक धातू बिघडवतात व धातुपाक अवस्था उत्पन्न होते. काही काळ धातुपाकातून निर्माण होणारे घटक हे शरीराबाहेर टाकले जातात. याचं उदाहरण म्हणजे मूत्रामधून अल्ब्युमिन मांस धातुअंश जाणे. नेक्स्ट आहे धातू व मल असृष्ट न होता त्या ठिकाणी पित्त प्रकोपाने स्थानिक पाकजन्य व्रणशोथाची लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे प्रत्यक्ष चक्षुनेत्राने अथवा यंत्राच्या साहाय्याने पाहून ती गंभीर्य किंवा सौम्यत्व, साध्यसाधित्व इत्यादीचे परीक्षण करता येते. जेव्हा उत्कृष्ट, अपकृष्ट, दुष्य परीक्षेतही धातूतले सापडत नाहीत व प्रत्यक्ष लक्षणेही आढळत नाहीत, तर ही शरीरात धातुपाकाची अवस्था आहे असं समजावे. आता यातील लास्ट पॉईंट म्हणजे धातुपाकाची लक्षणे. हा सुद्धा श्लोक इम्पॉर्टंट आहे. निद्रा नाशो हृदय स्तंभो विष्टंभो गौरवारुची अरती बलहानिश्च धातूनाम पाकलक्षणम. त्याचे लक्षणं पहा. झोप न लागणे, हृदयाच्या भागी जडत्व, तीव्र मलावरोध, शरीरात जडत्व उत्पन्न होणे, निरुत्साह, शक्ती नाहीशी होणे व वजन कमी होणे ही धातुपाकाची लक्षणे आहेत. या उलट वरील सर्व लक्षणे कमी होऊ लागली तर धातुपाक थांबला आहे असे समजावे. सोबतच संपूर्ण शरीर अक्षत असताना व्रणशोथ इत्यादी लक्षणे स्पष्ट दिसत नसला तरी केवळ धातुपाक लक्षणाने धातूचे पाचन होत आहे याचे निश्चित निदान होते. उदाहरणार्थ राज्यक्षमा, कर्करोग, याप्यव्याधी. तर या होत्या दोषपाक व धातुपाक लक्षणाच्या नोट्स. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तसंच रोगनिदान संबंधित इतर व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोडेड आहेत. सोबतच सेकंड इयरच्या इतर विषयाचे देखील आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोडेड आहेत, ते एकदा अवश्य पहा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.